येस. मॅडम आज आपण आपल्या बॉडीमध्ये जे 24 बॉडी पॉइंट्स आहेत शरीरामध्ये त्यांना रेखीचं हिलिंग कसं द्यायचं विथ अफर्मेशन्स ते आपण शिकणार आहोत. आणि प्रॅक्टिकल आहे, सो सर्वांनी करायचे, व्हिडिओ ऑन ठेवायचे. ठीक आहे. आता बघा, हे 24 बॉडी पॉइंट जे आपण शिकणार आहे ते असं आहे का की जेव्हा आपण आजारी पडू तेव्हाच हील करण्यासाठी वापरायचे, तर असं बिलकुल नाहीये. ठीक आहे. आजारी पडूच द्यायचं नाही. आजारी पडण्याच्या आधीच जेव्हा तुम्ही डेली बेसिसवरती आपल्या 24 बॉडी पॉइंट्सना हील करता, दररोज त्यांना रेकीचं हिलिंग देता, तर ऑलरेडी तुमच्या शरीरामध्ये जो आजार आहे तो तर निघून जातोच, पण भविष्यात सुद्धा तुम्हाला तो आजार होत नाही. ठीक आहे. त्या पार्ट मधून पर्टिक्युलर ते सगळे प्रॉब्लेम्स रिलीज होतात. सो आपण आता स्टार्ट करणार आहोत प्रॅक्टिकल. तर ज्यांना चष्मा वगैरे असेल तर प्लीज काढून ठेवा. हॅलो मॅडम, एक यस. प्रश्न हा बोला. रत्तन मॅडम आहेत का? बोला. ऑपरेशन झालेलं मी केलं तरी चालेल? मॅडम क्लिअर ऐकू येत नाहीये. ऑपरेशन झालेलं आहे माझं. कधी झालंय मॅडम? किती दिवस झालेत? झाले 2 वर्ष झाली आहे. हा चालेल अन्ननाळी ना, काही हरकत नाहीये मॅडम. ओके. अन्ननाळी आपल्याला काढले. हिलिंग द्यायचं तिथं. हा, ओके. चालतंय ना? हॅलो, येस. मी हा केलेलं मॅडम. मॅडम आवाज क्लिअर येत नाहीये, तुम्ही चॅटमध्ये सांगता का थोडस? ओके. ऑपरेशन झाले असेल काही हरकत नाहीये, आपल्याला जस्ट हिलिंग द्यायचं तिथं. ठीक आहे. थँक्यू चलो थँक्यू. स्टार्ट करूयात. येस. तर बघा हा, ते 24 बॉडी पॉइंट्सचा जो चार्ट आहे तो पण सेशन संपल्यानंतर मी ग्रुपवरती दिला जाईल आणि दररोज ते आपल्याला करायचंय. ठीक आहे. आता हे 24 बॉडी पॉइंट्स आहे तर थोडासा वेळ लागणार, म्हणजे आता वर्किंग वगैरे आहेत त्यांना टाइम मिळत नाहीये. मग आपल्याला काय करायचं, हे 24 बॉडी पॉइंट्स आपल्याला डिवाइड करायचं. सकाळी 8, दुपारी 8 आणि संध्याकाळी 8 अशा वेळेला तुम्ही हे 24 अशा पद्धतीने तुम्ही हे 24 बॉडी पॉइंट्स डिवाइड करून घेऊ शकता. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल सेम प्रोसिजर आहे की रेकीला कॉल करायचं, सर्वांनी करायचं. आता रेकीला आवाहन कसं करायचं ते सर्वांना समजलंय ना? चलो तुमच्या सोबत मीही करते. रेकीला कॉल करायचंय. दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल मी आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता गुरुजनांची आभारी आहे. मी या युनिव्हर्सची आभारी आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत 3 वेळा बोलायचंय. त्याच्यानंतर व्हिज्युअलाइज करा की ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट आलेली आहे आणि ती तुमच्या सहस्त्रार चक्रामधून संपूर्ण शरीरामध्ये पास होत आहे. तुमचं संपूर्ण शरीर या व्हाईट लाईटनी भरून गेलेलं आहे. ही एनर्जी पुन्हा तुमच्या मूलाधार चक्रापर्यंत आलेली आहे, तिथून तुमच्या अनाहत चक्रामध्ये आलेली आहे. अनाहत चक्रामधून तुमच्या दोन्ही शोल्डर्स मध्ये आणि शोल्डर मधून तुमच्या दोन्ही हातांमध्ये ही ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. हातांमधून दोन्ही तळ हातांमध्ये ही ऊर्जा प्रवाहित होते, प्रवाहित होते, प्रवाहित होते. मग त्याचा एक एनर्जीचा व्हाईट कलरचा बॉल आपल्याला तयार करायचा, एक ची बॉल बनवायचा आहे. फील करायचे ती एनर्जी. ओके. हा तयार झालेला बॉल आपल्याला आपल्या सहस्त्रार चक्रावरून, क्राउन चक्रावरून संपूर्ण बॉडीवरती आपल्याला तो सोडून द्यायचा, स्प्रेड करायचा. येस. हे झालं तुमचं प्रोटेक्शन शील्ड, म्हणजेच रेकीचं संरक्षण कवच. डेली या पद्धतीने दिव्य रेकी ऊर्जेला कॉल करायचंय, ती ऊर्जा बॉडीमध्ये प्रवाहित करायची आणि प्रोटेक्शन कवच आपल्याला घ्यायचंय. ठीक आहे. त्याच्याशिवाय विदाऊट प्रोटेक्शन शील्ड कुणीही घराच्या बाहेर नाही पडायचं. ठीक आहे. चलो आता पुढे बघूया. आता आपण फर्स्ट आपला जो डोळ्यांना आपण हिलिंग देणार आहोत, तर ज्यांना चष्मा आहे तो प्लीज काढून ठेवायचा आहे. ठीक आहे. ज्यांचा कोणाचा डोळ्याचा नंबर वाढलेला आहे, तुम्हाला नंबर कमी करायचा आहे का? तर मग काय करायचंय, डेली ऍटलिस्ट 3 मिनिट, कमीत कमी 3 मिनिट तुमच्या डोळ्यांना तुम्ही हिलिंग द्यायचे. किती दिवस? 21 डेज. 21 डेज हे करून बघा, नंतर तुम्हाला चमत्कारिकरित्या रिझल्ट बघायला मिळतील. ठीक आहे. तर एनर्जी हातामध्ये क्रिएट करायची आहे. आणि आणखी महत्वाचं की हे 24 बॉडी पॉइंट्स आहेत, तर प्रत्येक बॉडी पॉइंटला हिलिंग देताना रेकीला कॉल करायचा आहे का? तर अजिबात नाही. फक्त एकदा सुरुवातीलाच रेकीला कॉल करायचे, प्रोटेक्शन शील्ड घ्यायचे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर फक्त प्रत्येक बॉडी पॉइंटला आपल्याला जस्ट
हातामध्ये एनर्जी क्रिएट करायची आणि तिथं हिलिंग द्यायचं 5 ते 10 मिनिट, सॉरी 3 ते 4 मिनिटं. ठीक आहे, ओके. चलो, फर्स्ट ऑफ ऑल आपण डोळ्यांना देऊया. एनर्जी क्रिएट केली, मग डोळ्यांसमोर आपल्या कप शेपमध्ये, पिरामिड शेपमध्ये हात धरायचे. ठीक आहे, हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला तिथे डोळ्यांना रेकीची ऊर्जा पास करायची आहे, रेकीचं हिलिंग द्यायचंय विथ अफर्मेशन. आता इथे अफर्मेशन सुद्धा बोलायचं. मी इकडे सांगते, तुम्ही तिथे मनातल्या मनामध्ये अफर्मेशन रिपीट करायचं. ठीक आहे, आता अफर्मेशन काय द्यायचं बघा. माझे दोन्ही डोळे निरोगी आहेत, स्वस्थ आहेत. माझे दोन्ही डोळे निरोगी आहेत, स्वस्थ आहेत. मी माझ्या डोळ्यांनी हे सुंदर जग छान पद्धतीने बघू शकते. मी माझ्या डोळ्यांनी हे सुंदर जग छान पद्धतीने बघू शकते. त्याचबरोबर कल्पना करा की वरून ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट आली आहे किंवा पांढरा शुभ्र प्रकाश आलाय आणि तुमच्या सहस्रार चक्रामधून ही व्हाईट लाईट, हा पांढरा प्रकाश तुमच्या डोळ्यांमध्ये प्रवाहित होत आहे. ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट आली आहे आणि ती दिव्य ऊर्जा तुमच्या सहस्रार चक्रामधून तुमच्या दोन्ही डोळ्यांमध्ये प्रवाहित होत आहे अशी कल्पना करायची. नूतन पाटील मॅडम, डोळ्यांना टच नाही करायचं, थोडासा गॅप ठेवायचा आहे. ओके, जसं आपण काल शिकलो होतो, थोडासा गॅप ठेवा. आणि कल्पना करायची आहे की ही एनर्जी योग्य प्रमाणात तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. ही एनर्जी योग्य प्रमाणात तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. मनातल्या मनात हे अफर्मेशन रिपीट आपल्याला देत राहायचंय आणि त्याच सोबत रेकीचं हिलिंग सुद्धा हातामधून तिथे देत राहायचंय, कमीत कमी 3 ते 4 मिनिट. व्हिज्युअलाइज करायची, डोळ्यांमध्ये ती एनर्जी फील करायची आपल्याला. मृणाल मॅडम, करायचंय. शिवांगी भोसले मॅम. देन आपल्या मेंदूवरती हात ठेवायचा. माझा मेंदू स्ट्रॉंग आहे. तिथले सगळे अवयव ऍक्टिव्ह आहेत. माझ्या डोक्यामध्ये नेहमी चांगले सकारात्मक विचारच येतात आणि माझी निर्णय क्षमता खूप छान आहे. हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत द्यायचं आणि हेच अफर्मेशन रिपीट आपल्याला बोलत राहायचं. माझा मेंदू खूप स्ट्रॉंग आहे. माझा मेंदू आणि आसपासचे सगळे अवयव हे ऍक्टिव्ह आहेत. माझ्या डोक्यामध्ये नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक विचारच येतात आणि माझे निर्णय क्षमता खूप छान आहे. देन आपल्या कानावरती एनर्जी हातामध्ये क्रिएट करायची. येस, आणि कानावरती टच नाही करायचं, थोडासा गॅप ठेवायचा आहे कानावरती आणि अफर्मेशन द्यायचं की माझे दोन्ही कान स्वस्थ आहेत, निरोगी आहेत. माझे दोन्ही कान स्वस्थ आहेत, निरोगी आहेत. माझ्या कानांवरती नेहमी चांगलेच विचार पडतात. माझ्या कानांवरती नेहमी चांगलेच विचार पडतात. मी माझ्या कानाने अगदी स्पष्टपणे ऐकू शकते. मी माझ्या कानांनी अगदी स्पष्टपणे ऐकू शकतो. हे अफर्मेशन रिपीट आपल्याला देत राहायचं. त्याच सोबत व्हिज्युअलाइज करायचंय की ती व्हाईट एनर्जी तुमच्या सहस्रार चक्रामधून आली आहे आणि तुमच्या दोन्ही कानांपर्यंत प्रवाहित होतीये. आपल्या दोन्ही कानांपर्यंत व्हाईट लाईट पोहोचलेली बघायची आहे. त्याच्यामध्ये दोन्ही कान तुमचे हील होत आहेत असं बघायचंय. येस, व्हेरी गुड.
हे त्याच्यानंतर आपल्या थर्ड आय वरती एक हात पुढून आणि एक हात पाठीमागून. आज्ञाचक्रावरती एक हात पुढून एक हात पाठीमागून. एक मिनिट. अफर्मेशन द्यायचे की माझं थर्ड आय, माझं आज्ञाचक्र चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहे. माझं थर्ड आय, माझं आज्ञाचक्र चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहे. माझं मस्तिष्क ऍक्टिव्ह असून तिथल्या सगळ्या शक्ती ऍक्टिव्हेट झालेल्या आहेत. माझं मस्तिष्क हे पॉवरफुल आहे, तिथल्या सगळ्या शक्ती ऍक्टिव्हेट झालेल्या आहेत. माझी मेमरी खूप स्ट्रॉंग आहे. माझी मेमरी खूप स्ट्रॉंग आहे. अफर्मेशन रिपीट देत राहायचे तिथे. त्यानंतर डोक्याच्या पाठीमागून दोन्ही ठिकाणी. ओके, डोक्याच्या पाठीमागे दोन्ही ठिकाणी माझं क्राउन चक्र आणि त्याच्या भोवतीचे सगळे अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. माझी आध्यात्मिक पॉवर दिवसेंदिवस वाढलेली आहे. माझा स्वतःवर आणि परमेश्वरावरती विश्वास आहे. माझं क्राउन चक्र चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहे. त्याच्या अवतीभोवतीचे सगळे अवयव ऍक्टिव्हेट आहेत, बॅलन्स आहेत. माझी आध्यात्मिक शक्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आणि माझा स्वतःवर आणि परमेश्वरावरती विश्वास आहे. ठीक आहे. येस, हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत रेकीचं हिलिंग द्यायचंय. मनामध्ये अफर्मेशन रिपीट चालू ठेवायचं आणि प्रत्येक पॉइंटला व्हिज्युअलाइज करायचं की ब्रह्मांडातून व्हाईट लाईट आली आहे, तुमच्या त्या पॉइंट पर्यंत आलेली आहे, त्या पॉइंटमध्ये प्रवाहित होते, तिथपर्यंत पोहोचलेली बघायची व्हाईट लाईट. ठीक आहे. आणि त्या व्हाईट लाईट मध्ये तुमचा तो पॉइंट, तो पार्ट व्यवस्थित छान प्रकारे हील होतो आहे, बरा होतो आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. मी एक सेकंड चार्ट लावते, एकच मिनिट. स्क्रीन शेअर करते मी. आता हा सर्वांना ओके. तर आपले पास झालेले आहेत. 6 नंबरची इमेज बघा. 6 नंबर, एक हात पुढून गळ्यावरती आणि एक हात पाठीमागून गळ्यावरती. एक हात पुढून ठेवायचा गळ्यावरती आणि एक हात पाठीमागून. येस. अफर्मेशन काय द्यायचं की माझं थ्रोट चक्रा, थायरॉइड आणि त्या चक्रासंबंधी सगळे अवयव बॅलन्स आहेत. माझं थ्रोट चक्रा, थायरॉइड आणि त्या चक्रासंबंधी सगळे अवयव चार्ज बॅलन्स आहेत, ऍक्टिव्हेट आहेत. सगळे योग्य प्रमाणात काम करत आहेत. त्या पॉइंट मध्ये रेकीची दिव्य ऊर्जा पोहोचलेली तिथपर्यंत बघायची आपल्याला. व्हिज्युअलाइज करा व्हाईट लाईट तिथपर्यंत पोहोचलेली आहे त्या पॉइंट पर्यंत आणि तुमचा तो पार्ट, बॉडी पार्ट तिथं हील होतोय. त्याच्यानंतर 7 नंबरची इमेज बघा. थोडेसे गळ्याच्या खाली, दोन्ही हात पुढे, दोन्ही हात पुढे गळ्याच्या खाली, एक हनुवटीला आणि एक गळ्यावरती. ओके. आता अफर्मेशन द्यायचंय माझं थ्रोट चक्र आणि त्याच्या आजूबाजूचे जे सगळे अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. माझं कम्युनिकेशन स्किल खूप छान झालेलं आहे. माझं संवाद कौशल्य खूप छान आहे. दिव्य रेकीची शक्ती योग्य प्रमाणात तिथपर्यंत पोहोचलेली आहे. ती पोहोचलेली बघायची आहे, कल्पना करायची आहे. ती एनर्जी, व्हायब्रेशन्स फील करायचे त्या पॉइंटला.
दिव्य रेखेची ऊर्जा योग्य प्रमाणात माझ्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे किंवा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. तिथपर्यंत व्हाईट लाईट पोहोचलेली कल्पना करायची आपल्याला आणि ती एनर्जी फील करा. त्याच्यानंतर 8 नंबरची इमेज बघा. दोन्ही हात आपल्या हार्ट चक्रावरती म्हणजे हृदय चक्र अनाहत चक्रावरती ठेवायचे. आता अफर्मेशन द्यायचं की माझं अनाहत चक्र किंवा माझं हार्ट चक्र त्याच्या भोवतीचे सगळे ऑर्गन्स ऍक्टिव्हेट आहेत. माझं हार्ट चक्र किंवा अनाहत चक्र त्याच्या भोवतीचे सर्व अवयव सगळे ऑर्गन्स हे काय आहेत ऍक्टिव्हेट आहेत आणि ही दिव्य रेखी शक्ती योग्य प्रमाणात माझ्या अनाहत चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. मग आपल्या हार्ट चक्रामध्ये व्हाईट लाईट तिथपर्यंत प्रवाहित होताना बघायची आहे, पोचताना कल्पना करा. हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत तिथे आपल्याला रेकीचं हिलिंग पास करायचंय आणि अफर्मेशन सुद्धा सोबतच बोलत राहायचंय. त्याच्यानंतर दोन्ही हात आपल्या हार्ट चक्रावरती, दोन्ही हात हार्ट चक्रावरती, सॉरी 9 नंबरची इमेज. दोन्ही हात आपले मणिपूर चक्र नाभीच्या 4 बोटावरती, नाभीच्या 4 बोटावरती. पण हे सगळे जे पॉइंट्स आहेत जेव्हा मी चक्रा सांगते तेव्हा ते आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये बघायचं. ओके, पाठीच्या कण्यामध्ये नाभीच्या 4 बोटावरती बरोबर बॅक साईडला बघायचंय. आता बघा माझं मणिपूर चक्र आणि मणिपूर चक्रामधील सर्व अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. माझं मणिपूर चक्र आणि त्या चक्रामधील सर्व अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. रेखेची दिव्य ऊर्जा तिथपर्यंत पोहोचलेली प्रवाहित होताना बघायची आहे, कल्पना करायची आहे. तीन ते 4 मिनिट आपल्याला तिथे हिलिंग द्यायचं प्रत्येक पॉइंटला. याच्यानंतर 10 नंबरची इमेज बघा. 10 नंबरची इमेज आपल्या उजव्या बाजूच्या किडनीवरती हात ठेवायचे. अफर्मेशन द्या. माझ्या राईट साइडची किडनी बॅलन्स व ऍक्टिव्हेट आहे. माझ्या राईट साइडची किडनी बॅलन्स आणि ऍक्टिव्हेट आहे. व्हाईट प्रकाश बघायचा आहे आणि या पांढऱ्या प्रकाशामध्ये तुमची ती किडनी पुरेपूर तिकडं छान पद्धतीनं हील होत आहे, बरी होत आहे, हे व्हिज्युअलाइज करायचंय. व्हाईट कलरची लाईट तिथं प्रवाहित होताना बघायची आहे आणि त्या व्हाईट लाईट मध्ये तुमची किडनी तिथं हील होत आहे छानपैकी, अशा पद्धतीने व्हिज्युअलाइज करायचंय. त्याच्यानंतर 11 नंबरची इमेज बघा. दोन्ही हात आपल्या फुफ्फुसांवरती म्हणजेच लंग्सवर ठेवायचे. दोन्ही हात फुफ्फुसांवरती ठेवायचे. 11 नंबर. आणि आता अफर्मेशन द्यायचे आहेत की माझे दोन्ही लंग्स हेल्दी आहेत, माझी दोन्ही फुफ्फुसं हेल्दी आहेत. डिवाइन एनर्जी योग्य प्रमाणात, रेकीची दिव्य ऊर्जा योग्य प्रमाणात माझ्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचलेली आहे, तिथं मिळत आहे आणि त्याच्यामुळे माझे दोन्ही लंग्स हे योग्य प्रकारे काम करत आहेत. व्हिज्युअलाइज करा दोन्ही तुमच्या फुफ्फुसांपर्यंत दिव्य रेकी शक्ती व्हाईट लाईट एक पोहोचलेली आहे आणि छानपैकी ते तिथे हील होत आहे.
ती एनर्जी व्हायब्रेशन्स आपल्याला फील करायचे. त्याच्यानंतर 12 नंबरची इमेज आपल्या लेफ्ट साइडच्या किडनीवरती हात ठेवायचे, डाव्या बाजूच्या किडनीवरती हात ठेवायचे आणि अफर्मेशन द्या की माझ्या लेफ्ट साइडची किडनी ऍक्टिव्हेट आहे, योग्य प्रमाणात तिकडचे सगळे अवयव काम करत आहेत. माझ्या लेफ्ट साइडची किडनी ऍक्टिव्हेट आहे, योग्य प्रमाणात तिकडचे सगळे अवयव काम करत आहेत. दिव्य रेखीची ऊर्जा तिथपर्यंत पोहोचलेली व्हिज्युअलाइज करायची आहे आणि ती एनर्जी आपल्याला फील करायची. त्याच्यानंतर 13 नंबरची इमेज दोन्ही हात पोटाजवळ स्वादिष्ठान चक्रावरती, नाभीच्या 4 बोट खाली म्हणजे स्वादिष्ठान चक्र. अफर्मेशन द्यायचं, माझं स्वादिष्ठान चक्र त्याच्या भोवतीचे सगळे अवयव सगळे ऑर्गन्स हे चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. माझं स्वादिष्ठान चक्र त्याच्या भोवतीचे सगळे अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत आणि दिव्य रेखी शक्ती तिथे योग्य प्रमाणात पोहोचलेली आहे, प्रवाहित होत आहे. हे व्हिज्युअलाइज करायचं आहे. एनर्जी पास करायची हातातून, अफर्मेशन सुरूच ठेवायचे. त्याच्यानंतर 14 नंबरची इमेज बघा, रूट चक्र, पुढच्या बाजूनी रूट चक्रावरती हात ठेवायचे, मूलाधार चक्र. आता अफर्मेशन द्यायचं की माझे रूट चक्र त्याचबरोबर रूट चक्रासंबंधी सगळे अवयव, माझे रूट चक्र आणि रूट चक्रासंबंधी सगळे अवयव चार्ज ऍक्टिव्हेट आहेत, बॅलन्स आहेत. आता बघा मुख्यतः लेडीजनी 13 आणि 14 आहे ना ही इमेज, स्वादिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र याला डेली बेसिसवरती तुम्ही ऍटलीस्ट 10 मिनिट हील करणं गरजेचं आहे. का बरं? कारण लेडीजला आपल्याला जे मुख्यतः प्रॉब्लेम्स होतात ना, की गर्भपिशवी संबंधीचे आजार होतात, मूत्रदोष असेल किंवा त्याच्यानंतर प्रेग्नेन्सी रिलेटेड काही इश्यू असतील, लेट प्रेग्नेन्सी राहते, कन्सिव्ह होत नाहीये, प्रेग्नेन्सी राहिली तर अबॉर्शन होते, अशा सगळ्या गोष्टी होत असतात. सो स्वादिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र आपल्याला दररोज हील करायचं आहे, दररोज त्याचं मेडिटेशन करायचं आहे. मग अशाच पद्धतीने तिथे व्हिज्युअलाइज करा की दिव्य रेखी ऊर्जेची व्हाईट लाईट तुमच्या मूलाधार चक्रापर्यंत पोहोचलेली आहे, तिथं प्रवाहित होते आणि त्या लाईटमध्ये, त्या दिव्य रेखी ऊर्जेमध्ये तुमचं मूलाधार चक्र पूर्णपणे बॅलन्स होत आहे, हील होत आहे. त्याच्यानंतर 15 नंबरची इमेज बघा, गुडघ्यांवरती हात ठेवायचे दोन्ही आणि आपल्या गुडघ्यांना आता अफर्मेशन द्यायचे की माझे दोन्ही गुडघे प्रॉपर काम करत आहेत, माझे दोन्ही गुडघे प्रॉपर काम करत आहेत, त्याच्यामधील सगळे अवयव बॅलन्स आहेत, ऍक्टिव्हेट आहे, त्याच्यामधले सगळे अवयव बॅलन्स आहेत, ऍक्टिव्हेट आहेत, चार्ज आहेत आणि मी छान पद्धतीनं चालू फिरू शकते. अफर्मेशन रिपीट बोलत राहायचं, त्याचसोबत रेकीचं हिलिंग सुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिट तिथे रेकीचं हिलिंग द्यायचंय. त्याच्यानंतर दोन्ही पायांच्या टाचा, दोन्ही पायांच्या टाचांनाही अफर्मेशन द्यायचे. ही इमेज आहे, असंच बसायला पाहिजे असं काही नाहीये, तुम्हाला जसं सोयीचं असेल ना, कम्फर्टेबल असेल तसं बसा. ठीक आहे.
माझ्या दोन्ही पायांच्या टाचा ऍक्टिव्हेट आहेत. माझ्या दोन्ही पायांच्या टाचा ऍक्टिव्हेट आहेत. दिव्य रेखेची ऊर्जा तिथपर्यंत पोहोचलेली बघायची आहे. आणि मी उत्तम प्रकारे चालू फिरू शकते, हिंडू फिरू शकते. सतरा नंबरची इमेज, आपल्या पायांचे तळवे, तिथे रेखेचं हिलिंग द्यायचंय. अफर्मेशन द्या की माझ्या दोन्ही पायांचे तळवे चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहेत. दिव्य रेखी ऊर्जा योग्य प्रमाणात तिथे प्रवाहित होते. हिलिंग देत राहायचंय, अफर्मेशन देत राहायचं. यानंतर आपल्या शोल्डर्सला पाठीमागच्या बाजूने बघा, ज्यांना शोल्डर्सचा त्रास आहे, ज्यांचे शोल्डर्स मध्ये पेन आहे, शोल्डर्स दुखतात, तर त्यांनी अफर्मेशन करायची. सपोज तुमची मान दुखत असेल, खांदे, शोल्डर्स दुखतात, तर दररोज या पॉइंटला आपल्याला हिलिंग द्यायचंय. अफर्मेशन काय की माझे दोन्ही हात, माझे दोन्ही शोल्डर्स, माझे दोन्ही हात, माझे दोन्ही शोल्डर्स स्वस्थ, निरोगी आणि ऍक्टिव्हेट आहेत. माझे दोन्ही हात, माझे दोन्ही शोल्डर्स स्वस्थ, निरोगी आणि ऍक्टिव्हेट आहेत. रेखीची व्हाईट लाईट तिथपर्यंत शोल्डर पर्यंत पोहोचलेली बघायची, प्रवाहित होताना बघायची आपल्याला. यानंतर नेक्स्ट 19 नंबरची इमेज बघायची आहे. एक हात बॅक साइडने मानेवर आणि एक हात त्याच्या खाली, पाठीमागच्या बाजूनी एक हात मानेवर आणि एक हात त्याच्या खाली. म्हणजेच आपलं थ्रोट चक्र, विशुद्धी चक्र आपण पाठच्या बाजूने हील करणार आहोत. अफर्मेशन द्यायचंय. माझी मान हेल्दी व स्वस्थ आहे. माझी मान हेल्दी आणि स्वस्थ आहे. आणि माझं थ्रोट चक्र मागच्या साइडने चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे. माझं थ्रोट चक्र मागच्या साइडने चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे. प्रत्येक वेळेला डिवाइन लाईट, डिवाइन एनर्जी तिथपर्यंत पोहोचलेली आपल्याला बघायची आहे. आणि त्या लाईट मध्ये योग्य प्रमाणात हे तुमचं पॉइंट हा तुमचा हील होत आहे हे बघायचंय. त्याच्यानंतर 20 नंबरची इमेज, दोन्ही हात पाठीमागून हार्ट चक्रावर, हृदय चक्रावर. काही हरकत नाहीये, जिथपर्यंत हात जातो तिथपर्यंत न्यायचंय. अनइझी होत असेल तर सोडून द्या, जेवढा हात जातो तेवढाच न्या. फक्त तिथे बोट टच झाली तरीही चालतील. अफर्मेशन द्या, माझं बॅक साइडचं हार्ट चक्र, माझं बॅक साइडचं अनाहत चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे. त्या भोवतीचे सर्व अवयव योग्य पद्धतीनं काम करत आहेत. आणि दिव्य ऊर्जा रेखेची तुमच्या अनाहत चक्रापर्यंत पाठीमागे पोहोचलेली आहे अशी कल्पना करा. आणि त्या लाईट मध्ये तुमचं अनाहत चक्र छानपैकी हील होत आहे. देन पुढची इमेज 21 नंबर, आपल्या नाभीच्या 4 बोटावरती पाठीमागच्या बाजूने, ओके, मणिपूर चक्र.
मणिपूर चक्रावर हात ठेवायचे पाठीमागून. अफर्मेशन द्यायचंय, माझं मणिपूर चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे. त्यातील सर्व अवयव योग्य पद्धतीनं काम करत आहेत. माझं मणिपूर चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे. त्यातील सर्व अवयव योग्य पद्धतीनं काम करत आहेत. व्हिज्युअलाइज करा आणि रेकीची ऊर्जा तिथे पास झालेली प्रवाहित होताना बघायची आहे. त्याच्यानंतर 22 नंबरची इमेज बॅक साइडनी आपल्या किडनीवरती, बॅक साइडनी दोन्ही किडनीवरती. माझ्या दोन्ही किडनीज हेल्दी आहेत, ऍक्टिव्हेट आहेत. माझ्या दोन्ही किडनीज हेल्दी आहेत, ऍक्टिव्हेट आहेत. आणि रेकीची ऊर्जा तिथपर्यंत योग्य पद्धतीनं पोहोचलेली आहे. आणि त्या व्हाईट लाईटमध्ये, दिव्य रेकीच्या ऊर्जेमध्ये तुमच्या दोन्ही किडनी छान पद्धतीनं हील होत आहेत, बऱ्या होत आहेत. ती एनर्जी, रेकीची दिव्य एनर्जी आणि व्हायब्रेशन्स फील करायचे आहेत. त्याच्यानंतर 23 नंबरची इमेज पहा. दोन्ही हात पाठीमागून स्वादिष्ठान चक्रावरती, दोन्ही हात पाठीमागून स्वादिष्ठान चक्रावरती. अफर्मेशन द्यायचंय, माझं स्वादिष्ठान चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे. आणि त्यातील सगळे अवयव योग्य पद्धतीनं काम करत आहेत. रेकीची व्हाईट लाईट स्वादिष्ठान चक्रापर्यंत पोहोचलेली बघायची आहे. आणि त्या ऊर्जेमध्ये तुमचं स्वादिष्ठान चक्र छान प्रकारे त्याचं हिलिंग होत आहे. कल्पना करा, तिथपर्यंत व्हाईट लाईट पोहोचलेली आहे, तुम्हाला ती फील होत आहे. त्याच्यानंतर 24 नंबरची इमेज पाठीमागून आपल्या मूलाधार चक्रावरती, दोन्ही हात पाठीमागून मूलाधार चक्र. आणि आता अफर्मेशन द्यायचं की माझं रूट चक्र आणि त्या भोवतीचे सगळे अवयव योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने काम करत आहेत. माझं रूट चक्र आणि त्याच्या भोवतीचे सगळे अवयव योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने काम करत आहेत. रेकीची दिव्य लाईट तिथपर्यंत पोहोचलेली बघायची आहे. छान पद्धतीने तुमचं ते चक्र हील होत आहे, अशा पद्धतीने ते व्हिज्युअलाइज करायचंय. आता आपले दोन्ही हात जोडायचे आहेत, दोन्ही हात जोडायचे आहेत, नमस्कारच्या पोझिशन मध्ये बसायचंय. आणि आपलं संपूर्ण शरीर व्हिज्युअलाइज करायचंय, कल्पना करायची आहे. संपूर्ण शरीर कल्पना करायची आणि अफर्मेशन द्यायचंय की माझी संपूर्ण बॉडी, माझं संपूर्ण शरीर दिव्य रेखी ऊर्जेने काम करत आहे. माझं संपूर्ण शरीर, माझी संपूर्ण बॉडी दिव्य रेखी ऊर्जेने योग्य पद्धतीनं काम करत आहे, हेल्दी आहे, असे अफर्मेशन द्यायचं. त्याच्यानंतर थँक्यू युनिवर्स, थँक्यू दिव्य रेखी शक्ती, थँक्स टू मी, असं म्हणायचंय. आणि याच्यानंतर कॉर्ड कटिंग करून टाकायचे आपल्याला, ठीक आहे. ओके, तर डेली बेसिसवर हे 24 बॉडी पॉइंट्स आपल्याला हिलिंग द्यायचे. कॉर्ड कटिंग केलं सर्वांनी, प्रोसिजर समजली ना? येस, मी सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती, ऊर्जा बाधांपासून स्वतःला मुक्त केलेलं आहे. आणि नाभीजवळ जाऊन 3 वेळा कट कट कट, ठीक आहे. या पद्धतीने कॉर्ड कटिंग करणं कंपल्सरी आहे, ठीक आहे. ओके, तर हा चार्ट मी ग्रुपवरती टाकून देईन. दररोज या पद्धतीने सगळे पॉइंट्स डिवाइड करा आणि मग त्याला हिलिंग द्या. तुमच्याकडे वेळ असेल तर मग एकत्र सगळ्या पॉइंट्सना हिलिंग दिलं तरीही चालेल, ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने लेवल 1चा आपला सिलेबस इथे संपलेला आहे.
आणि आता लेवल 1चा शक्तिपात तुम्हाला देण्यात येईल. शक्तिपात सगळ्यांसाठी कंपल्सरी नाहीये. ज्यांना हवा आहे फक्त तेच घेऊ शकतात. ठीक आहे, कोणाला हवाय. आणखी महत्वाचा शक्तिपात मला वाटतं डे 2 ला मी सांगितलं होतं शक्तिपाताचं इम्पॉर्टन्स, की शक्तिपातामध्ये काय केलं जातं, की ही दीक्षा किंवा त्याला अटेनमेंट इंग्लिशमध्ये म्हणतात. लेवल 1ची अटेनमेंट तुम्हाला मिळते. त्याच्यामध्ये गुरुकडून तुम्हाला दीक्षा दिली जाते. यामध्ये काय प्रोसिजर आहे, की युनिव्हर्सची एनर्जी आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आणि तुमचे 7 चक्र काही ठराविक प्रमाणात ओपन करून ते कनेक्ट केले जातात. या पद्धतीने तुम्हाला ती विद्या, ती दीक्षा दिली जाते. ओके, सो कुठलीही विद्या किंवा नॉलेज ग्रहण करताना ते फ्रीमध्ये घ्यायचं नाही, म्हणून आपण नॉमिनल 151 रुपये चार्जेस ठेवलेले आहेत. ठीक आहे, आणि कंपल्सरी कोणालाही नाहीये. ज्यांना हवं आहे फक्त त्यांनी घेतली तरी चालेल. मग ज्यांना हवंय त्यांनी ग्रुपवरती तुमचं नाव, पूर्ण नाव, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही आता सध्या कुठे वास्तव्याला आहे, मूळ गाव नाही, आता तुम्ही कुठे राहता, ठीक आहे, ते सिटी किंवा गावाचं नाव ग्रुपमध्ये मेन्शन करायचंय. तुम्हाला ग्रुपला ऍड केलं जाईल. ठीक आहे, आणि तुम्हाला माझा ग्रुपवरती हा फोन पे नंबर पण असेल किंवा ऑफिस नंबरला डिरेक्टली तुम्ही मेसेज केला तरीही तुम्हाला मिळून जाईल. ओके, त्या नंबरवरती आणि स्कॅनर पाठवला जाईल ग्रुपवरती, त्याच्यावरती 151 रुपये पे करा. सगळ्यात महत्वाचं, शक्तिपातासाठी काही नियम आहेत. ठीक आहे, त्याचं टायमिंग आपण डिसाईड करू. उद्या पॉसिबल आहे का सर्वांना? अक्षय तृतीया आहे, पण मी म्हटलं कोणालाही मी सांगितलं नाहीये. लास्ट बॅच मध्ये पण बरेच जण राहिलेत, कारण मे बी सण वगैरे आहे तर काहींना शक्य होत नाहीये ते. ठीक आहे, त्या केसमध्ये मग आपण मंडेला सकाळी देऊयात शक्तिपात, उद्या पॉसिबल नसेल तर. कारण कोणा एकासाठी सेपरेट शक्तिपात आपण देऊ शकत नाही, सगळ्यांना एकत्र द्यायचंय. ठीक आहे, तर बघा शक्तिपाताचे काही नियम आहेत, की तुम्हाला ज्या वेळेला मी सांगेन त्याच वेळेला तुम्ही तिथे हजर हवाय. सकाळी 6ला असेल तर 6ला, 6, 5, 6, 10ला जॉईन व्हायचं नाही, रूम क्लोज करण्यात येते. जसं एक एक व्यक्ती जॉईन होईल तसं आपण शक्तिपात नाही देऊ शकत आहे. ऍट अ टाइम सगळ्यांना द्यायचंय. देन कुणीही ब्लॅक कलरचे कपडे वेअर करायचे नाहीयेत. काळे कपडे, काळ्या रंगाचे कपडे शक्तिपाताला घालायचे नाहीयेत. हलक्या कलरचे कपडे वापरायचे. ठीक आहे, बसायला कंपल्सरी आसन हवंय किंवा पायामध्ये सॉक्स हवेत. जमिनीला डिरेक्टली स्पर्श आपल्याला नाही करायचाय. पाण्याची बॉटल एक सोबत ठेवायची आहे, थोडंसं पाणी पिऊन बसायचंय. त्याच्यानंतर कंपल्सरी एक दिवा लावायचा आहे, दिवा नसेल तर कॅन्डल लावा, आणि एक अगरबत्ती कंपल्सरी हवी. थोडासा परफ्यूम असेल तर तो लावून बसलात तरीही चालेल. तुमच्याकडे जर ब्रेसलेट वगैरे असतील प्रोटेक्शनसाठी तेही तुम्ही विअर करून बसलात, घालून बसलात तरीही चालेल. ठीक आहे, किंवा तुमचा इष्टदैवत, कुलदैवताचा फोटो किंवा मूर्ती असेल तीही सोबत घेऊन बसलात तरी चालेल. ठीक आहे, शक्तिपाताची प्रोसिजर अर्ध्या ते पाऊण तासाची असेल. ओके, आणि महत्वाचं, सगळ्यांचे व्हिडिओ शक्तिपातामध्ये ऍटलिस्ट ऑन हवेत. काही जणांचे मी बघितले खाली व्हिडिओ ऑफ आहेत. ज्यांचा व्हिडिओ ऑफ असेल तिथे मी शक्तिपात देत नाही. ते असून सुद्धा ग्रुपमध्ये शक्तिपात देत नाही, रिमूव्ह केले जातो. सो व्हिडिओ तुमचा ऑन असेल, आणि व्हिडिओ कॅमेरा असा सेट करायचा की नाभीपर्यंत तुम्ही मला पूर्ण दिसाल. ठीक आहे, तर या पद्धतीने शक्तिपाताचे जे नियम आहेत ते ग्रुपवरती पण पुन्हा तुम्हाला शेअर केले जातील. ठीक आहे, आणि प्रॅक्टिस काय करायची लेवल 1 नंतर, तर रोज रेकीला कॉल करायचे, प्रोटेक्शन शील्ड घ्यायचे, रोज ग्राउंडिंग करायचंय. ग्राउंडिंग मी काय म्हटलं, अनवाणी पायानी जमिनीवरती, गवतावरती, मातीमध्ये चालायचे. कारण मातीमध्ये एवढी पॉवर असते की नकारात्मक ऑरा, तुमचा नकारात्मक ऊर्जा खेचून घेतली जाते, नष्ट करते. त्याच्यानंतर आठवड्यातून 2 वेळा मिठाच्या पाण्याने अंघोळ करायची. आठवड्यातून 2 वेळा त्या खडे मीठ असतं ना, जाडं मीठ, रॉक सॉल्ट, त्याने आपलं घर स्वच्छ करायचंय. ठीक आहे, मिठाने आठवड्यातून 2 वेळा स्वतःचा ऑरा क्लीन करायचा आहे. येस, त्याच्यानंतर काय करायचंय, मेडिटेशन कंपल्सरी करायचंय. जे बिगिनर आहेत ऍटलिस्ट 5 मिनिट तरी मेडिटेशन करा. मन एकाग्र होत नसेल, युट्यूबवरती एखादं म्युझिक लावा, छानपैकी काम अँड कंपोज असं. त्याच्यानंतर एखादा तुमचा कुलदैवत, इष्टदैवताचा मंत्र असेल, नामस्मरण जप असेल तर ते उच्चारण करत बसा. ठीक आहे, पण विथ प्रॅक्टिस तुम्हाला हे हळूहळू जमत जाईल की सगळे विचार तुमचे येणं बंद होईल. ओके, सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे. आता आणखी लेवल 1चा इथे कोर्स आपला संपलेला आहे. पुढचा बरेच जणांचे कॉल आणि मेसेज पण आलेले आहेत, की मला वाटतं लास्ट टाइम पण याच बॅच मध्ये काही जणांनी विचारलं होतं की मास्टर लेवलचा सिलेबस काय असणार आहे, ड्युरेशन काय असणार आहे. ओके, सो तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी ते आता मी सांगत आहे. इथे मी स्क्रीन शेअर करते. पहिले तर मास्टर लेवल आपला 30 ते 35 दिवसांचा असणार आहे. लेवल 2, 3, 4 एकत्र मिळून आपलं मास्टर लेवल असेल. 30 ते 35 दिवसांचा कोर्स आहे. डेली 1 तास, सॅटर्डे संडे ऑफ असतो.
ठीक आहे. रोजचे लाईव्ह लेक्चर आहेत, त्याचबरोबर रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे. डेलीचे रेकॉर्डिंग मिळतील. त्याच पद्धतीने वीकली आपलं एक कव्हर अप सेशन असतो. कव्हर अप सेशन म्हणजे ज्यांचे कोणाचे लेक्चर मिस झालेत किंवा काहीतरी अडचण आहे, त्यांना एखादी टेक्निक कशा पद्धतीने वापरायची त्यांच्या प्रॉब्लेमवर ती समजत नाहीये. कव्हर अप सेशन मध्ये आपण फक्त शिकवणार नाही आहोत, आपण वन ऑन वन 1 तास कम्युनिकेशन करणार आहोत सगळे ग्रुपमध्ये. ओके, तिथे सगळ्यांचे प्रॉब्लेम्स घेतले जाणार आहेत. मग ते कुठल्याही लेवलचे, कुठल्याही विषयावरचे असतील, ते सगळे प्रॉब्लेम तिथे घेतले जाईल. ते सगळे प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह केले जाणार आहेत. असं होतं की मास्टर लेवलमध्ये खूप साऱ्या टेक्निक आहेत, आपण शिकतो, पण आपल्याला एक्झॅक्ट कळत नाही की माझा हा प्रॉब्लेम आहे तर नक्की कुठली टेक्निक वापरू मी. सो ते सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह केले जाणार आहेत. तुम्हाला तिथे हिलिंग पण दिलं जाणार आहे, रिव्हिजन पण तुमची होणार आहे, लाईव्ह सेशन तर मिळतीलच. आपला कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला ई सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि जेव्हा आपला कॉन्व्होकेशन सेरेमनी असेल तेव्हा स्टेजवरती तुम्हाला सर्टिफिकेट आणि मास्टर हिलरची ट्रॉफी सुद्धा देण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि हे रेकॉर्डिंग याचा लाईफ टाईम ऍक्सेस तुम्हाला राहणार आहे. तुम्ही आज रेकॉर्डिंग बघा किंवा आणखी 4-5 वर्षानंतर बघा, तुम्हाला तो ऍक्सेस असणार आहे. ओके. यासोबत तुम्हाला फ्री क्रिस्टलचा कोर्स मिळणार आहे 4 दिवसांचा. त्याच्यामध्ये तो सिलेबस पण आता स्क्रीन लावते मी. क्रिस्टलचा 4 दिवसांचा तुम्हाला ऍज अ बोनस म्हणून मिळणार आहे. त्याचसोबत आपला ईएफटीचा एक सेपरेट कोर्स आहे. ईएफटी कोणाला माहितीये? इमोशनल फ्रीडम टेक्निक. ओके. आपल्या एक छोटस एक्झाम्पल सांगते बघा. आपल्या घरामध्ये आपण केर काढला तर कचरा कुठे जमा होतो? घराच्या कॉर्नर्समध्ये. येस और नो? कचरा काढल्यानंतर तो कचरा धूळ कुठे जमा होते? घराच्या कॉर्नर्समध्ये. त्याच पद्धतीनं आपल्या बॉडीमध्ये जे नकारात्मक ऊर्जा भावना साठलेल्या असतात, लिमिटिंग बिलीफ असतात, अनेक गैरसमजुती असतात. ठीक आहे. तर ह्या गैरसमजुती, हे लिमिटिंग बिलीफ्स, हे सगळे आपल्या बॉडीच्या ठराविक पॉइंटमध्ये स्टक झालेले असतात, अडकलेले असतात. आणि त्या पॉइंटवरती टॅपिंग थ्रू तिथे अफर्मेशन देऊन अगदी वर्षानुवर्षांचा ट्रॉमा असेल तो सुद्धा काढला जातो. आणि होपोनोपोनो सारखीच ही टेक्निक सुद्धा खूप पॉवरफुल आहे की विदिन अ डे 1-2 डेज तुम्हाला ते टॅपिंग करत असतानाच त्या क्षणी तुमचे ती निगेटिव्हिटी रिलीज होत असते आणि त्या क्षणी तुम्ही त्याच्यातून रिलीफ वाटतं तुम्हाला, तो प्रॉब्लेम मधून तुम्ही मोकळे होतात. ठीक आहे. तर हा ईएफटीचा सेशन ऑलरेडी आपला तो 4 ते 5 हजाराचा कोर्स आहे, पण त्याचं एक सेशन फ्री म्हणून तुम्हाला दिले जाणार आहे. तिथं ईएफटी प्रॉपर कशी वापरायची तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी उदाहरणं देऊन सांगितली जातील. त्याचबरोबर त्याचं प्रॅक्टिकल सुद्धा तुमच्याकडून करून घेतलं जाणार आहे. हे ईएफटीचं सेशन सुद्धा तुम्हाला फ्री म्हणून दिलं जाणार आहे. ठीक आहे. आता मास्टर लेवलचा सिलेबस बघूयात आपण काय असणार आहे वन बाय वन. 1 मिनिट. ओके. हवे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता याचे. ओके. लेवल 2, 3, 4 मिळून आपला हा एकत्रित कोर्स आहे बघा. लेवल 2 मध्ये सिलेबस काय, मी थोडं एक्सप्लेन पण करते तुम्हाला, म्हणजे आयडिया येईल की नक्की काय आहे. हे मला ग्रुपवर पण देता आलं असतं, पण बरेच जणांना फक्त वाचून नाही समजणार की याच्यात एक्झॅक्ट काय शिकवले जाते. ओके. लेवल 2 मध्ये अतिशय असे रेकीचे सिम्बॉल्स तुम्हाला शिकवले जातात. अतिशय पॉवरफुल सिम्बॉल्स असतात हे, की फक्त ते सिम्बॉल्स तुम्ही एखाद्या वस्तूवर, गोष्टीवर, एखाद्या व्यक्तीच्या फोटोवरती, घरावरती टाकले, विदिन इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला मिळतात. असे पॉवरफुल सिम्बॉल्स म्हणजे प्रतीक, चिन्ह शिकवली जातात. त्याच्यानंतर डिस्टन्स रेखी. डिस्टन्स रेखी म्हणजेच काय, तर दूरस्थ रेखी. सपोज मी आता इथे बसलीये, पुण्यामध्ये आहे, आणि इथे बसल्या जागेहून माझा एखादा क्लायंट, पेशंट कुठेतरी अमेरिकेमध्ये आहे, महाराष्ट्राच्या, भारताच्या बाहेर आहे, तर इथे बसल्या जागेहून मी त्याला, त्याच्या फोटोला, त्याला डिस्टन्स हिलिंग देऊ शकते, डिस्टन्स रेखीचं हिलिंग देऊ शकते. त्याचे कुठलेही प्रॉब्लेम, मग ते फिजिकल लेवलला असू देत, शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, कुठलेही प्रॉब्लेम्स आपण इथे बसल्या जागी हील करू शकतो, ते प्रॉब्लेम दूर करू शकतो. देन आहे विश बॉक्स. ओके. तुमच्या विश बॉक्स, की तिथे विश बॉक्स मध्ये ते चिट कशा तयार करायच्या, विश बॉक्स कसा वापरायचा, तुमच्या सगळ्या इच्छा कशा पूर्ण करायच्या विश बॉक्स थ्रू. एकाच वेळेस मल्टिपल इच्छा, एकाच विश बॉक्स मध्ये मल्टिपल इच्छा एका वेळेस कशा पूर्ण करायच्या, कशा अट्रॅक्ट करायच्या ते शिकवलं जाईल. त्या विश बॉक्सला हिलिंग कसं करायचं, ऍक्टिव्हेट कसं करायचं ते शिकवलं जाईल. देन 555 विश टेक्निक आहे, म्हणजे फक्त 5 दिवसांमध्ये
कोणत्याही तुमच्या छोट्या मोठ्या इच्छा कशा पूर्ण करायच्या ती टेक्निक शिकवली जाणार आहे. क्रिस्टलचं बेसिक नॉलेज इथे दिले जाईल तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे कोणते क्रिस्टलची तोंड ओळख करून दिली जाणार आहे, त्यांची नावं, कलर्स आणि कुठल्या प्रॉब्लेमसाठी कुठला क्रिस्टल वापरायचं हे शिकवलं जाईल. देन टेलिपॅथी आहे, म्हणजे माइंड टू माइंड कनेक्शन. ओके, जगाच्या पाठीवर एखादी व्यक्ती तुमचा क्लायंट किंवा ती व्यक्ती कुठेही असू देत जगाच्या पाठीवर, अगदी अमेझॉनच्या जंगलामध्ये का बसलेली असेना, इथे बसल्या जागेहून तुम्ही त्याच्याशी माइंड टू माइंड कनेक्शन निर्माण करू शकता. तुमचे विचार, तुमचा सल्ला किंवा तुम्हाला जे त्याच्याकडून करवून घ्यायचंय त्या ऑर्डर्स तुम्ही त्याला टेलिपॅथीच्या थ्रू देऊ शकता. आणि एवढं मॅजिकल आहे की काही 1-2 दिवसांमध्ये त्याचे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतात. देन मेडिटेशन्स आहे, जसे आपण लेवल 1 ला मेडिटेशन केलेले आहेत तसे वेगवेगळे मेडिटेशन्स याच्यामध्ये आहे. मनी मेडिटेशन आहे, गोल्डन मेडिटेशन आहे. ठीक आहे, त्याचबरोबर घराला आणि घरातील लोकांना प्रोटेक्शन कसं द्यायचं, निगेटिव्हिटी पासून लांब कसं राहायचं. त्याच्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, आकर्षणाचा सिद्धांत कसा काम करतो ते शिकवलं जाणार आहे. या पद्धतीनं तुमच्या आयुष्यात तुमची सगळी स्वप्न, ध्येय, इच्छा, आकांक्षा सगळे कसं तुम्ही लवकरात लवकर अट्रॅक्ट कराल ते शिकवलं जाईल. देन व्हिज्युअलायझेशन टेक्निक, म्हणजे कल्पना शक्तीचा वापर करून कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी तुम्ही लवकरात लवकर मॅनिफेस्ट करू शकाल. आणि व्हिज्युअलायझेशन अगदी डीप लेवलला शिकवलं जातं. स्क्रिप्टिंग कसं करायचं, तुम्हाला हव्या असणाऱ्या इच्छा ज्या आहेत, स्वप्न आहेत, त्याचा मूवी कसा तयार करायचा, तो कशा पद्धतीनं रोज इम्प्लिमेंट करायचा, कशा पद्धतीनं ती टेक्निक रोज बघायची आहे ते शिकवलं जातं. देन आहे कापूर दिवा, अतिशय मॅजिकल, त्याला जादूचा दिवा असं सुद्धा म्हणतात. ओके, मॅजिकल लॅम्प. तर कापूर दिवा हा फक्त आणि फक्त जी कामं तुमची वर्षानुवर्ष रखडलेली आहेत, लांबणीवर पडली आहेत, काही केलं त्याच्यामध्ये सक्सेस मिळत नाही, फक्त त्या गोष्टींसाठी कापूर दिवा वापरला जातो. मग तो कशा पद्धतीने तयार करायचा, त्याला सिद्ध कसं करायचं, ऍक्टिव्ह करायचं, तुमच्या कामांसाठी प्रत्येक प्रॉब्लेम असेल तुमचा त्याच्यासाठी तो कापूर दिवा कसा वापरायचा, त्याच्यावरती सिम्बल्स वगैरे टाकून ऍक्टिव्ह कसं करायचं हे शिकवलं जाणार आहे. रेकी लेवल 2 झाल्यानंतर तुम्हाला याचा शक्तिपात सेपरेट दिला जाणार आहे. ठीक आहे, देन आहे मास्टर हीलर. ओके, करुणा रेकी लेवल 3 आणि 4 याच्यामध्ये मास्टर सिम्बल्स आहेत, अतिशय पॉवरफुल, अदर पॉवरफुल सिम्बल्स आहेत. मास्टर सिम्बल सगळे सिम्बल्स आहेत, त्याच्यामध्ये 4 मास्टर सिम्बल आहेत. हे 4ही मास्टर सिम्बल प्रत्येक ठिकाणी आपण युज करतो. टेलिपॅथी असेल, विश बॉक्स, कापूर दिवा, माइंड टू माइंड कनेक्शन किंवा डिस्टन्स हिलिंग, सगळीकडे मास्टर सिम्बल वापरतो आणि अतिशय पॉवरफुल असतात. तो सिम्बल युज केला विदिन 5 सेकंड्स, विदिन 5 मिनिट्स आपल्याला रिझल्ट मिळतो. ओके, गुडघा दुखत असेल त्याच्यावर सिम्बल टाकला, 5 मिनिटाच्या आतमध्ये तो गुडघा दुखायचा राहतो. याचे खूप सारे मॅजिकल एक्सपिरियन्स आपल्या आधीच्या मास्टर लेवलच्या स्टुडंट्सना आलेले आहेत. ओके, देन कालच एका मास्टर लेवलच्या मॅडमचा एक 4 व्हीलरचा त्यांचा ऍक्सिडेंट झाला. ट्रकनी, मोठा जो माल वाहतूक करणारा ट्रक असतो त्यांनी पाठीमागून धडक मारली, गाडी पूर्ण डॅमेज, अगदी काचा वगैरे फुटला, त्यांची 2 लहान बाळं पण होती. पण लिटरली कोणाला हा साधं खर्चटलंही नाहीये. का? कारण त्यांनी 4 व्हीलरवरती प्रवासाला जाण्याच्या आधी सगळे मास्टर सिम्बल्स त्या दररोज गाडीवरती टाकायच्या, गाडीला प्रोटेक्शन शील्ड देत होत्या. ओके, एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून पूर्ण फॅमिली ती बचावलेली आहे. देन अशा प्रकारे मास्टर सिम्बल युज करतात. देन अदर पॉवरफुल सिम्बल्स म्हणजे इतरही काही सिम्बल्स आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक प्रॉब्लेमसाठी वेगवेगळी चिन्ह वापरली जातात. ती कोणती ते शिकवलं जाणार आहे. देन यूज ऑफ क्रिस्टल्स, क्रिस्टलचा वापर कशा पद्धतीने करायचा, त्याचं क्लिन्झिंग कसं करायचं, प्युरिफाय कसे करायचे ते शिकवलं जाणार आहे. सॉरी, इथे 555 आलंय, इथे 333 टेक्निक आहे. 3 दिवसांमध्ये तुमच्या सगळ्या इच्छा, छोट्या मोठ्या शॉर्ट टर्म गोल्स 3 दिवसामध्ये कसे पूर्ण करायचे ती टेक्निक शिकवली जाईल. देन कायनोसिओलॉजी, मेडिकलची एक टर्म आहे की त्याच्यामध्ये तुमची बॉडी कशी फंक्शन करते, कसं वर्क करतं ते बेसिक नॉलेज दिलं जाईल. त्याच्यानंतर नो युअर ऑरा कलर बाय डेट ऑफ बर्थ, तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचा ऑराचा कलर कसा फाइंड आउट करायचा, किंवा सपोज तुमच्याकडे पेशंट आला, क्लायंट आला, त्याच्या बर्थ डेट वरून त्याचा ऑराचा कलर कसा शोधून काढायचा ते शिकवलं जाईल. त्याच्यानंतर सायकिक अटॅक म्हणजे परामानसिक आक्रमण, ज्याला आपण ब्लॅक मॅजिक वगैरे म्हणतो. ओके, सो तो सायकिक अटॅक कसा काढायचा, त्याच्यापासून आपलं प्रोटेक्शन कसं करायचं, ते ओळखायचं कसं, हे सगळं शिकवलं जाईल. सायकिक अटॅक दूर कसा करायचा, मग तो आपल्या जवळच्या व्यक्ती असतील, एखाद्या व्यक्तीचा त्याच्या बॉडीवरून सायकिक अटॅक कसा काढून टाकायचा, तुमच्या घरावरती झाला असेल सायकिक आक्रमण तर घरावरून कसं काढून टाकायचं आणि तुमच्या घराला तुम्हाला प्रोटेक्शन कसं दिलं जातं त्याच्यापासून ते शिकवलं जातं. देन सायकिक सर्जरी,
आता बघा, आपण हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सर्जरी कुठे करतात? ऑपरेशन थिएटरमध्ये. ओके, ही सायकिक सर्जरी आपण कुठे करणार आहे? बसल्या जागी करणार आहे. त्याची एक प्रोसिजर आहे सेपरेट, की मेडिटेशन थ्रू आपण ते सगळं व्हिज्युअलाइज करायचंय. ते सगळे सिम्बल्स तुम्हाला कनेक्ट करून दिले जातात आणि ती प्रोसिजर थोडी लेंदी आहे. त्या प्रोसिजरच्या माध्यमातून इथे बसल्या जागी तुम्ही सायकिक सर्जरी करू शकताय आणि लिटरली ह्या सायकिक सर्जरी सक्सेसफुल होतात. खूप मॅजिकल रिझल्ट याचे बघायला मिळतात. पण कुठे वापरायचं? फक्त ज्या व्यक्तींना ऑपरेशन सांगितलेलं आहे डॉक्टरांनी त्याच व्यक्तींना सायकिक सर्जरी वापरायची आहे. ठीक आहे, ज्यांना ऑपरेशन सांगितलेलं आहे आणि एवढे मॅजिकल रिझल्ट येतात. माझा एक पेशंट होता, 3 वर्षापूर्वी त्यांना मणक्याचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं. ठीक आहे, आणि त्यांना सायकिक सर्जरी दिली होती जवळजवळ महिनाभर. डिस्टन्स हिलिंग दिलेलं, ते पण ऑफलाईन नाही, ऑनलाईन डिस्टन्स हिलिंग दिलं होतं. त्यांच्या पीकला दिलं होतं. लिटरली त्यांचं ते ऑपरेशन कॅन्सल झालं. आता 3 वर्ष झाले, कुठलंही दुखणं नाहीये. ती व्यक्ती ट्रेकिंगला, रायडिंगला जाते. ठीक आहे, मग ऑपरेशन सुद्धा तुम्ही कॅन्सल करू शकता सायकिक सर्जरीनी. फक्त ऍटलिस्ट 1 महिनाभर तुम्ही त्याला हिलिंग देणं गरजेचं आहे. सपोज तो लास्ट मोमेंटला तुमच्याकडे पेशंट आला, अगदी 10-12 दिवस आधी आलाय, मग त्या केसमध्ये ऑपरेशन आपण कॅन्सल नाही करू शकत. पण हा, तिथे सर्जरी तुम्ही करू शकता, त्याला हिलिंग देऊ शकतात. कशासाठी? की त्याचं ऑपरेशन व्यवस्थित सक्सेसफुल व्हावं, त्याच्यातून तो व्यवस्थित रिकव्हर व्हावा. ठीक आहे, सक्सेसफुल होण्यासाठी, त्याची रिकव्हरी होण्यासाठी म्हणून तुम्ही सायकिक सर्जरी करू शकता. येस, देन पुढे जाऊयात. त्याच्यामध्ये उपचार विधी आहेत, वेगवेगळ्या रिमेडीज तुम्हाला दिल्या जातील. देन साऊंड हिलिंग थेरपी. ओके, तिबेटियन सिंगिंग बाउल असतात, साऊंड हिलिंग थेरपी. मग त्याच्यामध्ये साऊंडच्या माध्यमातून तुमच्या शरीरातून शारीरिक, मानसिक, भावनिक लेवलचे आजार कसे दूर करायचे ते शिकवलं जाणार आहे. कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन. ओके, पास्ट लाईफ मेडिटेशन. आता बघा, हा आपले बरेचसे जे आता सध्याच्या लाईफ मधले आपले प्रॉब्लेम असतात ना, ते 80-90% आपण पास्ट लाईफ मधून घेऊन आलेलो असतो. आपल्याला पास्ट लाईफ आठवते का आपली? नाही आठवते, कोणालाच आठवत नाहीये. पण आपण म्हणतो ना, आपलं प्रारब्ध असतं, ते आपल्याला भोगावं लागतं. मग जेव्हा आपण कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन, पास्ट लाईफ मेडिटेशन डेली बेसिसवर करतो, तेव्हा या प्रारब्धाची तीव्रता कुठेतरी आपण कमी करतो. ते भोगणं आहे, प्रारब्ध आहे आणि ते आपल्या वाट्याला येणारच आहे. पण आपण म्हणतो ना, की मोठं काहीतरी नुकसान येणार होतं, संकट येणार होतं, ते छोट्यावरती निभावलं. ओके, म्हणजे फार मोठं आपण म्हणतो हातावरचं बोटावर गेलं. परवाच्या कालच्या केसमध्ये मी म्हटलं की कीर्ती मॅम म्हणून आहेत आमच्या मास्टर लेवलच्या, ज्यांचा 4 व्हीलरचा ऍक्सिडेंट झाला. 1 वर्षाचं बाळ आहे, आणखी एक छोटा मुलगा आहे त्यांचा. कोणालाही लागलं नाहीये, साधं खरचटलं नाहीये. मागच्या अक्षरशः काचांचा चुरा झालेला आहे बॅक साईडला. त्या बॅक साईडला बसल्या होत्या मुलाला घेऊन. आणि त्याच्या आदल्या दिवशी आम्ही त्या बॅचमध्ये कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन घेतलं होतं, ज्याच्यामध्ये पूर्ण फॅमिलीला प्रोटेक्शन दिलं जातं. वेगवेगळे मेडिटेशन त्याच्यामध्ये असतात, वेगवेगळे पिरामिडमध्ये नेऊन आपण ते प्रोटेक्शन देतो. आदल्या दिवशी बरोबर कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी ऍक्सिडेंट झाला, पण त्यांना काही लागलं नाही. पण आदल्या दिवशी त्यांच्या सासूबाईंचा ऍक्सिडेंट छोटासा झाला आणि अगदी पायाला गाडी घासून गेले, थोडंसं लागलं. मग हा त्याचा फायदा आहे कर्मा क्लिअरन्सचा, की फार मोठं नुकसान येणार असतं तुमच्यावर, पण ते छोट्यावरती निभावलं जातं. तुम्ही त्याच्यातून अलगदपणे पार होऊन जाता, तुम्हाला कळत पण नाही. ठीक आहे, ते तुम्ही कर्मा क्लिअरन्स म्हणजे ते भोगावं लागतं. प्रारब्धामध्ये तुम्ही जाता त्या प्रोसिजर मधून, पण तुम्हाला लिटरली समजत पण नाही. इतक्या आरामात तुम्ही ते पार करता. ठीक आहे, चलो आता पुढे बघूयात आपण. त्याच्यानंतर सुवर्णद्रव मेडिटेशन आहे, गोल्डन मेडिटेशन. आणि डेली प्रॅक्टिस करुणा रेकीची लेवल 3-4 लेवलची डेली प्रॅक्टिस काय असणार आहे ती पण तुम्हाला सांगितली जाईल. याच्यामध्ये कव्हर अप सेशन वीकली असतात, रिव्हिजन असते दररोज. ठीक आहे, आणि 1-on-1 कम्युनिकेशन जेव्हा स्टुडंटला हवं असतं त्यावेळेस आपण घेतो ते. नेक्स्ट आहे हाऊ टू हील क्रिस्टल्स. क्रिस्टलचा 4 दिवसांचा सेशन तुम्हाला बोनस म्हणून देणार आहे. याच्यामध्ये सगळे क्रिस्टल्स, पिरॅमिड, स्टंबल्स, रॉ फॉर्म मधले स्टोन्स, सगळ्या क्रिस्टलची तोंड ओळख करून दिली जाईल. प्रत्येक क्रिस्टल कुठल्या पेशंटसाठी, कुठल्या कारणासाठी, कुठलं क्रिस्टल, कुठलं ब्रेसलेट वापरायचंय, त्याच पद्धतीनं ते ब्रेसलेट किंवा ते क्रिस्टल कसं सिद्ध करायचंय, ते निगेटिव्हिटी त्याच्यातून कशी काढून टाकायची, ते ऍक्टिव्हेट कसं करायचं, सिद्ध करून स्वतःला आणि फॅमिली मेंबर्सना, तुमच्या क्लायंटना, पेशंटना कशा पद्धतीने ते वापरायला द्यायचं, हे सगळं शिकवलं जाणार आहे. ओके, आणि ट्रेनिंग मध्ये काय असेल बघा, जसं मगाशी म्हटलं की लाईव्ह क्लास असणार आहेत, PDF नोट्स तुम्हाला दिल्या जातील याच्या. ठीक आहे, कोर्स संपला की ई सर्टिफिकेट मिळेल.
लाईव्ह क्लास तर असतील, पण दररोज तुम्हाला रेकॉर्डिंग पण तुमच्या बॅचचे दिले जाणार आहे. ठीक आहे. आणि अटेनमेंट असणार आहे. याच्यानंतर कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर जेव्हा आपला कॉन्व्होकेशन सेरेमनी असेल तेव्हा ऑन स्टेजवरती तुम्हाला मास्टर हिलरचं सर्टिफिकेट आणि मास्टर हिलरची ट्रॉफी दिली जाणार आहे. तर अशा पद्धतीने हा कोर्स आहे. 30 ते 35 दिवसांपर्यंत एक्सटेंड होऊन हा जातो, कारण मध्ये आपले कव्हरअप सेशन पण असतात, रिव्हिजन असते. ठीक आहे. आता बघा हा, मग कोण कोण तयार आहे मास्टर हिलर मध्ये, कोणाला मास्टर हिलर मध्ये इंटरेस्ट आहे आणि कोणाला स्पिरिच्युअलिटी मध्ये आणखी डीप लेवलला जायचंय, ऍज अ हिलर म्हणून प्रोफेशनली काम करायचंय. आणखी एक महत्वाचं सांगते, मास्टर हिलर झाल्यानंतर तुमच्यासाठी एक इन्कम सुद्धा जनरेट होतो. प्रोफेशनली तुम्ही या फील्डमध्ये काम करू शकता. हिलिंगच्या तुम्ही पेशंट क्लायंट घेऊ शकता, त्यांच्याकडून हिलिंगच्या बदल्यात तुम्ही पैसे चार्ज करू शकता, फीज घेऊ शकता. ओके. सो या पद्धतीने सुरक्षणा मॅम सांगितली नाहीये, एकच मिनिट. तर या पद्धतीने तुम्ही तुमचा स्वतःचा इन्कम सुद्धा जनरेट करू शकता. एक प्रॉपर महिन्याला एक ठराविक अमाऊंट तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होऊ शकते. ओके. तर आधी हा ऑफलाईन जेव्हा मी घ्यायचे तेव्हा 10,000 फी होती या मास्टर लेवलची, लेवल 3, 4, 2, 3, 4. आता बाहेर तुम्ही बघाल तर लिटरली 5-6 हजाराच्या आतमध्ये कुठेच फी नाहीये. 7-8 हजार आणि मास्टर हिलर तर अगदी 30 हजारांपर्यंत सुद्धा फी आहेत याच्या. ओके. हा ऑफलाईन 10,000 होता. आता ऑनलाईन याची फी आता ही आहे. मे जून मध्ये आपली फी पुन्हा वाढलेली असेल. ओके. लिमिटेड ऑफर आहेत. ऑलरेडी 0.5% ऍडमिशन झालेले आहेत याचे, बॅच मध्ये हाफ ऍडमिशन झालेले आहेत. लिमिटेड सीट अवेलेबल आहेत आणि 1 मे पासून आपली बॅच मास्टर हिलरची स्टार्ट आहे. ठीक आहे. तर बघा हा, याची ऑन स्पॉट प्राइस आता 4,999 आहे. लेवल 2, 3, 4 दुसरी, तिसरी, चौथी लेवल एकत्र मिळून 4,999 फी आहे. 50% ऑफ आहे. ठीक आहे. सो जे कोणी इंटरेस्टेड असतील, तुम्हाला जर तुमचं स्वतःचं आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल घडवायचे, स्वतःचं, फॅमिलीचं, तुमच्या जवळच्या लोकांचं आयुष्य छानपैकी बदलवायचंय, स्वतःला हील करायचंय, इतरांनाही हील करायचंय, तर त्याच्यासाठी म्हणून हा त्या सर्व लोकांसाठी कोर्स आहे ज्यांना काही नवीन शिकण्याची इच्छा आहे. आपल्या परिवारामध्ये छान सकारात्मक बदल घडवायचे, आपलं आयुष्य सुंदर करायचंय. ओके. समाजासाठी काहीतरी मदत करायची आणि स्वतःचा इन्कम जनरेट करायचंय, स्वतःचं तुम्हाला इंडिपेंडेंट व्हायचंय. तर त्या सगळ्या लोकांसाठी हा कोर्स आहे. इथे स्कॅनर दिलेला आहे. हा माझा ऑफिसचा नंबर आहे. स्कॅनरचा नंबर इथे खाली दिलाय 9765027236. एक डिजिट इथे मिस झालेलं आहे बाय मिस्टेक. ठीक आहे. नंबर नोट करून घ्या. 9765027236. ओके. ग्रुपवरती पण नंबर आणि स्कॅनर दिला जाईल. तुम्ही याचा हवं तर स्क्रीनशॉट पण काढू शकता. पेमेंट झाल्यानंतर वरती इथे ऑफिस नंबर दिसतोय स्नेहल मॅम म्हणून, 9607072533. हा माझा पर्सनल ऑफिस नंबर आहे. तर या नंबरला सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. आणखी एक, कोणाला मास्टर हिलर्स या कोर्स संबंधी काही प्रश्न, शंका, काही माहिती हवी असेल, काही प्रॉब्लेम असेल तर पर्सनली मला कॉल करून किंवा यावरचा मेसेज आहे इथे मेसेज किंवा कॉल करून तुम्ही विचारू शकता. ओके. हा नंबर नोट करून घ्या, 9765027236. स्नेहल रसाळ या नावाने येईल. ओके. तर बघा, रेकीमध्ये एवढी पॉवरफुल रेकी आहे की अक्षरशः म्हणजे तुमच्या आयुष्याचा कायापालट करण्याची पॉवर याच्यामध्ये, 360 डिग्रीनी तुमचं आयुष्य बदलून जातं. याच्यामध्ये फक्त हिलिंगच नाही होत आहे, तर तुमच्या सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या इच्छा तुम्ही इझिली मॅनिफेस्ट करू शकता, अट्रॅक्ट करू शकता. आता पैशांचंच एक एक्झाम्पल आहे. मास्टर लेवलच्या मॅडम आहेत, त्यांचे 1 वर्षांपासून त्यांचे 4.5 लाख रुपये अडकले होते. स्कूलमध्ये जॉबला आहेत त्या, आणि जस्ट 3 डेज मास्टर हिलर पण केलं नव्हतं त्यांनी, जस्ट सुरुवात केलेली आणि 3च दिवस हिलिंग दिलं, सिम्बल टाकले आणि 3-4 दिवसानंतर त्यांना ते ऑफिसमधून त्यांना ते नोटिफिकेशन आलं. त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा पण झालेले आहेत आता 4.5 लाख रुपये, जे की वर्षभरापासून अडकलेले होते. मग रेकी तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या पैलूंवर काम करते, सगळे ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यातून काढून टाकते. मग भले ते मानसिक असेल, मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक, बौद्धिक, भावनिक सगळ्या लेवलचे प्रॉब्लेम तुमचे दूर करते. तर अतिशय मॅजिकल हिलिंग टेक्निक आहे. सो कोण कोण इंटरेस्टेड असेल त्यांनी पर्सनली मला मेसेज किंवा कॉल करा. ठीक आहे. आणखी एक महत्वाचं,
तुम्हाला वन टाइम पेमेंट करता येत नसेल तर आपल्याकडे तीही तुम्हाला एक अवेलेबल करून दिलेलं आहे की 2 इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही पेमेंट करू शकता. आत्ता हाफ पेमेंट करून तुम्ही सीट बुक करा. आपला क्लास सुरू झाला की हाफ पेमेंट तुम्ही उरलेलं त्यावेळेस पे करू शकता. नो प्रॉब्लेम. ठीक आहे? ओके. सो कोणाचे काही प्रश्न आणि शंका आहेत का तर विचारू शकता आता. येस अतुल सर, अतुल बोरेला. मॅम टाइम काय असेल? सर मोस्टली काय आपल्या मास्टर लेवलच्या बॅचेस रात्री असतात. आता रात्रीच्या पण बॅचेस फुल आहेत त्यामुळे मला दुपारची एक्स्ट्राची बॅच एक ठेवावी लागलेली आहे. पण आता जस्ट एक बॅच फ्री होती 2-3 दिवसांमध्ये. सो 7 ते 8 हा स्लॉट रिकामा आहे आपल्याकडे. ठीक आहे? 7 ते 8 किंवा 8 ते 9 त्या स्लॉटमध्ये आपण ऍडजस्ट करू शकतोय. एक बॅच इकडे तिकडे आपण ऍडजस्ट करू. पण मोस्टली रात्रीची असेल मास्टर लेवलची बॅच. ठीक आहे? आणि 1 मे पासून आपली ही बॅच स्टार्ट होते. हॅलो मॅडम. येस मॅम. हा बोला, कोण आहे? हा, मी निर्मला बारी बोलते नाशिकहून. मी आपला 5 हा दिवसाचा बोला. कोर्स अटेंड केला. खूप चांगलं येस, वाटलं थँक्यू. मला. हा, थँक्यू तर मॅडम. मला ते पुढचे कोर्सेस पण करायचे आहेत. मी ऍडमिशन घेतेच आहे. पण ओ, आम्ही पहिल्यांदाच हे म्हणजे वाचल्यानंतर कुठे कधी समजलं नाही. पण तुमची समजून देण्याची पद्धत चांगली असल्यामुळे ते समजलं व्यवस्थित. पण ते काय ते ओके. म्हणजे त्याचे जे प्रॅक्टिकल वर्ड असतात ना, ते वर्ड लवकर लक्षात येत नाही. म्हणजे आता तुम्ही म्हणते हे आपली शब्द आहे. प्रमाण वगैरे असे जे शब्द असतात ना, ते शब्द हा, लवकर लक्षात येत नाही. तर मग काही त्याला हरकत पर्याय. नाही. मराठीमध्ये ग्रुपमध्ये दिले जातात. सगळ्या हा, मग सिम्बलची नावं पण ओके. जॅपनीज सिम्बल आहेत त्याची नावं आपल्याला टफ आहेत थोडीशी म्हणायला. तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तिथे दिले जातात. काही अडचण नाहीये. इंग्लिशमध्ये असं चालेल, इंग्लिशमध्ये करू शकतो, त्याच्याबद्दल नाही प्रश्न. पण ते म्हणजे आता आता जर बसल्या बसल्या आठवलं ना, की तेव्हा मॅडमने कुठला शब्द वापरला, तर तो लक्षात येत नाही. म्हणजे मग ते शब्द लक्षात ठेवण्यासाठी काही टेक्निक करता येईल का आम्हाला? तेही मॅडम तुम्ही तुमच्या सहस्त्रार चक्राला हिलिंग देऊ शकता ना, विस्मरण होऊ नये म्हणून. आणखी महत्वाचं, सेशन चालू असताना तो शब्द तुम्हाला नवीन एखादा शब्द वाटला लगेच तो शब्द नोट करून ठेवायचा. ठीक आहे? मी सगळ्या नोट्स काढल्यात. आणि पीडीएफ नोट्स पण दिल्या जातात. मॅडम नोट्स मध्ये पण मिळेल तुम्हाला ते. पीडीएफ नोट्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचे मिनिंग कळून जातील, अर्थ समजतील. ठीक आहे? थँक्यू मॅडम. येस, आणि ग्रुपमध्ये पण दिले जातात. येस, काय चॅट बघूया. येस दीपाली मॅडम, लाईफ टाईम सपोर्ट आहे. आपले कुठलेही बॅच आता झालेले आहेत. आपण मास्टर लेवलच्या बॅचेस तो ग्रुप डिलीट करत नाही. तिथे ऑलरेडी ती बॅच चालूच आहे. सेशन आमचे बंद आहेत पण डिस्कशन सुरू आहे, ग्रुप डिस्कशन सुरू आहे. प्रत्येक जण आपापले प्रॉब्लेम तिथे ग्रुपमध्ये मांडतो आणि सगळेजण एकमेकांना हेल्प करतात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. सगळेजण डेली त्यांचे एक्सपिरियन्स तिथे शेअर करतात. कोणतेही सिम्बल वापरलेत, आणखीन कुठली टेक्निक, एखादा क्लायंट घेतलाय स्वतः किंवा फॅमिलीला हिलिंग दिलंय, सगळे एक्सपिरियन्स तिथे शेअर केले जातात. सो तो आपला लाईफ टाईम तुम्हाला सपोर्ट राहणार आहे आणि ग्रुप आपले डिलीट करत नाही आपण. ठीक आहे? ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये चालू राहतात.